करण दाखवलं याच्या मुद्द्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देखील मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या काळातील एक गोष्ट सांगितली। मात्र भाषण संपता संपता मुख्यमंत्र्यांचा घसाही बसला। काय सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, एखादा अधिकारी जर जनतेवर अन्याय करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर शिवाजी महाराज म्हणतात त्याला कठोरात कठोर दंड करा। कोकणातील शिवथर परगणाचा अधिकारी पद्माजी यशवंतराव याने जनतेवर अन्याय केला आणि भ्रष्टाचार केला। ही गोष्ट समजल्यानंतर महाराजांनी त्याचे डोळे काढून त्याला अदबखाना म्हणजे तुरुंगामध्ये डांबले। शिवरायांनी 1671 गुंजन मावळ्याच्या शिळीमकर देशमुखांना पाठवलेल्या आपल्या पत्रामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे। त्यात ते शेवटी असं म्हणतात की रयतेला लुटून या ठिकाणी जर काम कराल तर तुमचे हात छाटण्यात येतील, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे। आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आशिष शेलारांनी आपल्याला सांगितलं भाजपचं आणि मुंबईचं नातं काय आहे। आशिष शेलार, तुम्ही विसरले, भाजपचं आणि मुंबईचं एक नातं अजून आहे। भारतीय जनता पक्षाची स्थापना याच मुंबईमध्ये झाली आहे। देशातला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याची स्थापना याच मुंबईमध्ये झाली आहे। आणि म्हणून स्थापनेच्या वेळी अटल बिहारी वाजपेयीजी आमचे नेते म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। मी त्याच्यामध्ये एक गोष्ट जोड़तो, परिवर्तन ये समय की मांग है और परिवर्तन होकर रहेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।